नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तुरीला पाणी कधी द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे. सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊ, विशेष आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर चला शेतकरी मित्रांनो, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी तुरीला भरपूर पाणी देतात, पण तुरीला पाणी टाईम टू टाईम द्यायला पाहिजे. जास्त तुरीला पाणी बसलं तर तुरीचा फुलोरा गळ होतो आणि त्यानंतर बरेचसे प्रॉब्लेम हे तुरीमध्ये येतात. पण जेव्हा तुरीला भूक लागेल तेव्हाच तुरीला पाणी द्यायला पाहिजे. तर ते कसं डिपेंड करायचं की तुरीला आता भूक लागली, तर शेतकरी मित्रांनो, आपल्या रानावर डिपेंड असतं ते. आपल्या मालाला, कोणत्याही मालाला पाणी कधी द्यायचं. जे की मुरमाड शेती असते, म्हणजे ती भुरकी शेती, त्या शेतीमध्ये मालाला, तुरीला, सोयाबीनला आणि सरकीला, कापशीला, इतरही पिकांना जास्त पाणी लागतं. आणि काळीची जमीन असते त्या जमिनीमध्ये तुरीला, इतरही पिकांमध्ये कमी पाणी लागतं. जेणेकरून काळीच्या जमिनीमध्ये जास्त करून तूर चांगल्या पद्धतीने येते आणि पाणी कमी लागतं. पण शेतकरी मित्रांनो, आपण तुरीला पाणी कधी द्यायला पाहिजे आणि कसं द्यायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, तुरीला पाणी हे आपण जेव्हा आपली तूर म्हणजेच कळी अवस्थेत असेल तेव्हा एक पाणी तुरीला द्यायला पाहिजे. म्हणजे तेव्हा कळी अवस्थेत जर आपण पाणी जर दिलं तुरीला, त्यानंतर फुलोरा आणि त्यानंतर जेव्हा आपल्या शेंगाच्या वाद्या होतील त्यापर्यंत ती भूक तूर भागू शकते. तर आपल्या शेंगाच्या नेमक्या वाद्या तयार व्हायला लागल्या तुरीच्या, तेव्हा एक तुरीला पाणी द्यायला पाहिजे. जेणेकरून जे शेंगा वाद्यामध्ये आता तूर तयार होईल, त्या तूर ती भूक भागवेल. आणि त्यानंतर एक पाणी द्यायला पाहिजे जेव्हा आपल्या शेंगा नेमक्या निब्बर व्हायला लागल्या, तेव्हा एक तुरीला पाणी द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त तुरीला पाणी हे 3 पाहिजे. आणि काळीचं रान जर असलं चांगलं जब्बर रान, त्या रानामध्ये तुरीला फक्त आणि फक्त एकच पाणी पाहिजे. जेणेकरून काळीच्या रानामध्ये तुरीला जास्त पाणी जमत नाही. काळीचं रान हे जास्त ओल धरून रान राहतं, पण भुरमाट्या रानामध्ये जास्त पाणी तुरीला 3च पाहिजे, जेव्हाच तूर चांगल्या पद्धतीने येते. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही पाणी देऊ शकता. जेणेकरून एक कळीच्या अवस्थेत असेल तेव्हा, एक फुलामध्ये नेमकी म्हणजे वाद्यामध्ये असेल तेव्हा, आणि एक नेमकी शेंगा भरायला लागल्या तेव्हा एक पाणी तुम्ही तुरीला देऊ शकता. हे म्हणजेच भुरमाट्या रानामध्ये, जे की रान हलक्या रानामध्ये आपण म्हणू शकतो. आणि जे म्हणजेच काळीचं रान असतं त्या रानामध्ये तुम्ही तुरीला जास्तीत जास्त एकच पाणी देऊ शकता. तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यांना शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की एक सबस्क्राईब करा. धन्यवाद.